8वी ची स्कॉलरशिप गणिताची प्रश्नपत्रिका सेट बी ची आज आपण पूर्ण स्पष्टीकरणासह सोडवणार आहोत. चला तर मग पहिला प्रश्न पाहूया. एका बसच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर असून जर त्या बसला एका शहरापासून दुसऱ्या शहरापर्यंत जाण्यासाठी त्या चाकाचे 20,000 फेरे होत असतील तर बसने कापलेले अंतर किती असेल. आपल्याला अचूक दोन पर्याय लिहायचे आहेत. आता बसचे फेरे म्हणजे आपल्याला अगोदर त्रिज्या व्यास दिलेला आहे 1.4 म्हणजे त्रिज्या येईल आपली r बरोबर 0.7 त्याच्या निम्मे आणि चाकाचा परीघ बरोबर 22/17 गुणिले 2 गुणिले त्रिज्या म्हणजे 0.7 आणि जर यांचा आपण गुणाकार केला तर आपल्याला हा 7 गेला आणि हा 0.1 म्हणजे याचं उत्तर मिळतं आपल्याला 4.4. आपल्याला फेरे दिलेले आहेत 20,000 म्हणून 20,000 गुणिले 4.4 जर केले तर यांचा गुणाकार मिळतो आपल्याला 88,000. हे झाले मीटर इतकं त्याचं कापलेलं अंतर असेल आणि 88,000 मीटर भागिले जर 1000 केले तर ते मिळतात आपल्याला 88 किलोमीटर. हेच आपले दोन पर्याय 88,000 मीटर आणि 88 किमी हे दोन पर्याय म्हणजे 1 आणि 3 बरोबर. पुढील उदाहरण पाहूया. 2x चा घन अधिक 1 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2x चा वर्ग वजा 1 या बहुपदीच्या गुणाकाराची कोटी. म्हणजे आधी आपल्याला यांचा गुणाकार करावा लागेल. x चा वर्ग गुणिले 2x चा क्यूब अधिक 1 वजा 1 गुणिले x चा वर्ग 2x चा घन अधिक 1 म्हणजे यांचा गुणाकार आपल्याला मिळतो 2x चा 5वा घात अधिक 2 अधिक x चा वर्ग वजा 2x चा घन वजा 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 म्हणून 1. तर आपल्याला सर्वात मोठी x चा घातांक 5 आहे म्हणून कोटी बरोबर 5 म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर येईल. पुढचा प्रश्न आहे 28 सेमी व्यास असलेल्या भरीव अर्धगोलाच्या एकूण पृष्ठफळाचे 14 सेमी त्रिज्या असलेल्या भरीव गोलाच्या पृष्ठफळाचे शी गुणोत्तर काय. आता आपल्याला इथे गोलाचे पृष्ठफळ आणि घनफळ यांचं सूत्र माहिती पाहिजे. आता इथे आपल्याला अर्धगोलाचे पृष्ठफळ विचारलंय म्हणजेच जर तो गोल असा असेल तर त्याचा अर्धगोल म्हणजे हे त्याची पसरट सपाट बाजू झाली तर याचंही पृष्ठफळ या गोलाच्या पृष्ठफळामध्ये मिळेल म्हणून त्याचं सूत्र आपल्याला असं लिहिता येईल. अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ ते मिळेल आपल्याला 2πr² अधिक πr² म्हणजे ते मिळाले आपल्याला बरोबर 3πr² झाले. आणि संपूर्ण गोलाचे आपल्याला घनफळ घ्यावं लागेल. गोलाचे घनफळ बरोबर ते सूत्र आहे 4πr² आणि आपल्याला त्यांचं गुणोत्तर विचारलं आहे म्हणून 3πr² भागिले 4πr² विचारलं तर हे गेले म्हणजे उरले फक्त 3/4 म्हणजे गुणोत्तर लिहिताना आपण 3/4 असं लिहितो आणि तो पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. तर आता पुढील उदाहरण पाहूया. संख्या व तिची गुणाकार व्यस्त संख्या यांच्या गुणाकाराची बेरीज व्यस्त संख्या कोणती. आता आपल्याला संख्या माहिती नाही कोणती पण एक संख्या घ्या. मी 2 घेतली. 2चा गुणाकार व्यस्त आणि यांचा गुणाकार व्यस्ताचा गुणाकार करायचा आहे म्हणजे त्यांचा 2चा गुणाकार व्यस्त 1/2 येईल म्हणजे त्यांचा गुणाकार व्यस्त ची गुणाकार 1 आला आणि या 1 ची बेरीज व्यस्त येईल -1 वजा 1 आणि तो पर्याय क्रमांक आपल्याला 2 मध्ये दिलेला आहे म्हणजे आपला पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या व 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या यांच्या बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास 32 चा वर्ग मिळेल. आता 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या आहे 997 आणि लहानात लहान संख्या आहे जी आपल्याला 2 अंकी विचारली ती 11 त्यांची जर बेरीज केली तर 1008 येतो आणि 1008 मध्ये किती संख्या 32 चा वर्ग म्हणजे आपल्याला तो मिळतो 1024. त्याच्यातून आपण जर 1008 वजा केले तर आपल्याला उत्तर मिळतं 16 आणि 16 हा 4 चा वर्ग आहे म्हणून आपल्याला 4 चा वर्ग त्याच्यात मिळवावा लागेल म्हणजे आपल्याला वर्ग संख्या मिळेल म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. या परिमेय संख्यांतील सर्वात मोठी व सर्वात लहान संख्यांतील फरक किती. आता आपल्याला हा सर्वात मोठे आणि सर्वात लहान साठी आपल्याला दिलेले अंश आणि छेद हे वेगवेगळे असल्यामुळे आपल्याला अगोदर छेदाचा लसावी करावा लागेल आणि तो लसावी येईल 15, 20, 5 आणि 25 चा लसावी 300 येतो आणि 300 येण्यासाठी आपल्याला 15 ला 7 ने गुणावं 15 ला 20 ने गुणावं लागेल म्हणून 7 ला आपल्याला 20 ने गुणायचं. अंशाच्या छेदस्थानी आपल्याला 300 मिळाले म्हणून आपण फक्त अंशाचा विचार करणार आहे. 11 ला 15 ने गुणायचं आहे
2ला 7ने गुणायचं 300 येण्यासाठी आणि 12ने गुणावं लागेल. म्हणजे त्यांचा गुणाकार आला 140, 165, 120 आणि 144. आता आपल्याला याच्यातील मोठ्यात मोठी संख्या विचारली आहे, म्हणजे ती आली 165 आणि लहानात लहान संख्या आहे ती 120. यांच्यातील फरक विचारला म्हणजे यांची वजाबाकी जर केली तर ती मध्ये 45 आणि याच्यातील फरक आपल्याला 45 आल्यामुळे आपल्याला आपला अपूर्णांक या पद्धतीने मिळेल. म्हणजे वजाबाकी आपल्याला याप्रमाणे मिळेल. जर याचा आपण भागाकार केला तर 15×45, 15×2 30 आणि 0 म्हणजेच ते उत्तर मिळतं 320 आणि आपल्याला तो पर्याय दिलेला आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. पुढील उदाहरण पाहूया. 5 व 0 हे अंक किती वेळा वापरून 11ने भाग जाणाऱ्या 4 अंकी संख्यांची बेरीज किती. आता 5ने भागावर जाणाऱ्या आपल्याला 4 अंकी संख्या आपण 5 5 5 5 हे मी इतक्या वेळा घेतले. परत मी 5 5 0 0 घेतले आणि 5 0 0 5 या संख्यांना 11ने निशेष भाग जातो. यांची बेरीज केली तर 0 6 0 16 आणि तो पर्याय आपल्याला दिलेला पर्याय क्रमांक 1 मध्ये. पुढील प्रश्न आहे. 44 सेमी परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ हे 44 सेमी परिघ असणाऱ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळापेक्षा कितीने कमी असेल. आता चौरसाचा आपल्याला परिमिती दिली आहे आणि क्षेत्रफळ काढावं लागेल. म्हणजे आधी आपल्याला बाजू काढावी लागेल. म्हणून परिमिती भागिले 4 केले तर आपल्याला बाजू मिळते 11. 11 बाजू आली आणि चौरसाचं क्षेत्रफळ हे 11 गुणिले 11 म्हणजेच बरोबर 121 मिळतं. आणि आता आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ आधी आपल्याला वर्तुळाचा परिघ दिलाय. परिघावरून आपल्याला त्रिज्या काढावी लागेल. म्हणजेच 44 गुणिले 7 भागिले 2 गुणिले 22. कारण वर्तुळाचं परिघाचं सूत्र आहे 2 पाय आर. म्हणजे 44 बरोबर 2 पाय आर असं केल्यावर आपण हा केल्यावर गुणाकार मिळतो. हे गेले म्हणजे 7. त्रिज्या मिळाली आपल्याला 7 मिळाली त्रिज्या. म्हणून वर्तुळाचं क्षेत्रफळ पाय आर स्क्वेअर 22 सप्तमांश गुणिले 7 गुणिले 7 हा 7 गेला म्हणजे 22 7 154. आता आपल्याला त्याच्यातील कितीने कमी विचारलेलं आहे म्हणून 154 वजा 121 तर ते उत्तर मिळतं आपल्याला 33 चौसेमी आणि तो पर्याय आपल्याला 1 नंबरला दिलेला आहे म्हणून 1 नंबर बरोबर. 10,8 दराने 48,000 मुद्दलाची 1.5 वर्षाची चक्रवाढ व्याज किती. आता आपल्याला चक्रवाढ व्याजाचं सूत्र माहिती आहे आणि आपल्याला 1.5 वर्षाचं विचारलंय म्हणून आपल्याला 48,000 गुणिले 1 अधिक 1 वर्षासाठी 8 दर दिलाय 8/100 आणि अर्ध्या वर्षाचा दिलेला आहे म्हणून आपल्याला याची निम्मे करायला लागेल दराच्या 4/100 म्हणजेच 48,000 इथे आपण 4 गुणे 8 आणि 25 चौक 100 4 एक 4 आणि इथे 25 म्हणजेच आपल्याला इथे मिळतं 25 एक 25 आणि 2 27 25 चेक 25 गुणिले 25 एक 25 आणि 26 म्हणजे 26 गुणिले 25 आणि जर हे सोडवलं आपण तर आपण याचा गुणाकार जर सोडवून घेतला तर आपल्याला उत्तर मिळतं 53,913.6 आणि आपल्याला तिच्यातून जर दर वजा केला तर आपल्याला चक्रवाढ व्याज मिळेल आणि ते उत्तर येतं 5,913.6 म्हणजेच आपण राऊंड जर फिगर घेतली तर 5,914 आणि तो पर्याय आपल्याला दिलेला आहे पर्याय क्रमांक 4 म्हणून चौथा पर्याय बरोबर. पुढील उदाहरण पाहूया. x चा वर्ग अधिक x वजा 72 या राशींचे अवयव पाडायचे आहेत. म्हणजेच x चा वर्ग अधिक x वजा 72 तर आपल्याला असं त्याचे अवयव पाडता येईल. आपल्याला x अधिक 8x 9x वजा 8x वजा 72 9/72 9तून 8 गेला म्हणजे आपल्याला इथे x मिळतो. म्हणजेच आपल्याला त्याचे अवयव मिळतील आणि तो पर्याय आहे आपला पर्याय क्रमांक 1. घड्याळामध्ये 2 वाजून 15 मिनिटे झाली असता मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होतो. याच्यासाठी आपल्याला 30 गुणिले हवर वजा 11/2 गुणिले मिनिट हे सूत्र वापरायचं आहे. 30 गुणिले आपल्याला हवर दिलेले 2 म्हणून 2 वजा 11/2 मिनिट दिलेले आहे 15 30 गुणे 60 वजा आपण जर यांचा गुणाकार केला तर उत्तर मिळतं आपल्याला 82.5 म्हणजे यांची वजाबाकी येते 22.5 म्हणजेच 22.5 म्हणजे 22 पूर्णांक 1/2 अंश आणि तो आपला पर्याय आहे पर्याय क्रमांक 2.
16